Hello friends, welcome to our YouTube channel Vidyaniketan classes. Friends, in this video we are going to learn periodic classification of elements, and in that we first learn about Dobereiner traits. So now let's start the video. Friends, this is the law of Dobereiner traits. Dobereiner traits means the group of three elements. तीन मूलद्रव्यांचा एक ग्रुप, त्याला ट्रेड्स असे म्हणतात. यालाच आपण डोबेरायनरची त्रिकी असे देखील म्हणतो. एलिमेंट्सच्या क्लासिफिकेशनमध्ये सगळ्यात सुरुवातीला सायंटिफिकली त्या एलिमेंट्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीचा अभ्यास करून त्यांच्यामध्ये असणारे कॅरेक्टर्स आहेत त्याचा अभ्यास करून एक लॉ, सायंटिफिकली एक लॉ तयार करून एलिमेंट्सचं क्लासिफिकेशन करणारे जर पहिले सायंटिस्ट कोण असतील तर ते आहेत डोबेरायनर्स. जॉन वॉल्फगँग डोबेरायनर्स जर्मन सायंटिस्ट आहेत. त्यांनी एक मूलद्रव्यांचा अभ्यास केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की तीन मूलद्रव्यांचे त्यांनी ग्रुप्स केले आणि त्या ग्रुप्समधील जो मिडल एलिमेंट आहे त्या मिडल एलिमेंटचं जे काय ॲटॉमिक मास आहे ते इतर दोन एलिमेंट्स जे आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासच्या ॲप्रॉक्सिमेटली मीन इतका आहे. आणि मग यालाच काय म्हणतात डोबेरायनर ट्रेड्स किंवा लॉ ऑफ डोबेरायनर ट्रेड्स. काय लॉ? when elements were arranged in the increasing order of their atomic mass, the atomic mass of the middle element was approximately mean the atomic masses of the other two elements of the traits. ट्रेड्स म्हणजेच तीन मूलद्रव्यांचा एक ग्रुप. सपोज आपण तीन एलिमेंट्स कन्सिडर केले. दीज आर थ्री एलिमेंट्स ए बी अँड सी. तर याच्यामध्ये जो मिडल एलिमेंट्स आहे बीचं जे ॲटॉमिक मास आहे ते किती आहे? द ॲटॉमिक मास ऑफ बी इज द ॲप्रॉक्सिमेटली मीन ऑफ दी अदर टू एलिमेंट्स. मग अदर टू एलिमेंट्स कुठले आहेत? ए अँड सी. मग यांचा मीन कसा कॅल्क्युलेट करणार आपण? ए प्लस सी डिवायडेड बाय 2. हे जे आहे यालाच काय म्हणतात डोबेरायनर ट्रेड्स. आता ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं? ॲटॉमिक मास मीन्स दी सम ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. बेसिक नॉलेज तुम्हाला असेल. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात? ॲटॉमिक मास नंबर कशाला म्हणतात? सपोज न्यूक्लियस ऑफ इलेमेंट. न्यूक्लियसमध्ये असतात प्रोटॉन अँड न्यूट्रॉन आणि न्यूक्लियसच्या ऑर्बिटमध्ये असतात इलेक्ट्रॉन. प्रोटॉनवर असतो पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉन चार्जलेस असतो, न्यूट्रल असतो. ॲटॉमिक मास कशाला म्हणायचं? त्या एलिमेंटच्या न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जे काही सम आहे त्याला ॲटॉमिक मास असे म्हणतात. मग डोबेरायनर जी अरेंजमेंट केली ती कशाच्या आधारे केली? इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एलिमेंट. Dobereiner arrange the elements in the increasing order of their atomic mass. आणि मग त्यांच्यानंतर त्यांच्या लक्षात आले की जो मिडल एलिमेंट आहे त्याचं जे ॲटॉमिक मास आहे ते इतर दोन मूलद्रव्यांचे किंवा इतर जे दोन एलिमेंट्स आहेत त्यांच्या ॲटॉमिक मासच्या ॲप्रॉक्सिमेटली मीन इतकं आहे. यालाच डोबेरायनर ट्रेड्स असे म्हणतात. आपण याचे एक्झाम्पल्स पाहू. द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर ट्रेड्स इज लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. हे पहिलं एक्झाम्पल आपण घेतलं लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. आता यांचे ॲटॉमिक मास आपण पाहू. द ॲटॉमिक मास ऑफ लिथियम इज 6.9. द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23 अँड द ॲटॉमिक मास ऑफ पोटॅशियम इज 39.1. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. डोबेरायनर ट्रेड्स किंवा इथून पुढच्या येणाऱ्या ज्या काही न्यूलँड्स, ऑक्टिव्ज असतील, मेंडेलिव्ज असतील, हे जे सगळे सायंटिस्ट आहेत यांचं जे काही थेरीज आहेत ते डिपेंड आहेत कशावर? ॲटॉमिक मासवर. त्यामुळे तुम्हाला याचे बेसिक अंडरस्टँडिंगसाठी तुम्हाला मिनिमम 30 एलिमेंट्सपर्यंतचे ॲटॉमिक मास माहिती असणं गरजेचं आहे. मीन्स तुम्हाला 1 to 30पर्यंतचे एलिमेंट्स, त्यानंतर त्यांचा सिम्बॉल्स, त्यांचा ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर. इथे आपण एक्झाम्पल नंबर फर्स्ट पाहत आहोत. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. आता डोबेरायनर ट्रेड्स काय?
the atomic mass of middle elements means sodium is the approximately mean of the other two elements. मग आपल्याला सोडियमचा ॲटॉमिक मास माहिती आहे. ॲटॉमिक मास नंबर ऑफ सोडियम इज 23. आता आपण ऑदरचे जे 2 एलिमेंट्स आहेत त्यांचं काय करू, मीन कॅल्क्युलेट करू. मीन्स द मीन ऑफ other 2 elements 6.9 plus 39.1 divided by 2. So 6.9 plus 39.1 यांचे जर आपण ॲडिशन केली तर आपलं ॲडिशन किती मिळेल, 46 divided by 2 we get 23. Okay, and the 23 is the atomic mass number of sodium. म्हणजे डोबेरायनरच्या 3 हे काय आहे, याला म्हणायचं डोबेरायनर ट्रेड्स. हे जे ट्रेड्स आहेत किंवा हा जो ग्रुप आहे तो डोबेरायनरचा ट्रेड्स फॉलो करतो म्हणून याला म्हणायचं डोबेरायनर ट्रेड्स. याच्यामध्ये जो मिडलचा एलिमेंट आहे त्याचा ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो इतर 2 एलिमेंटच्या ॲटॉमिक मास नंबरच्या ॲप्रॉक्सिमेटली मीन इतका आहे. सो देअरफॉर दिस ग्रुप ऑफ 3 एलिमेंट इज नोन ॲज डोबेरायनर ट्रेड्स. ओके, एक आपण सेकंड एक्झाम्पल पाहू. दिस इज द सेकंड एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर ट्रेड्स. कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम and barium. The atomic mass number of calcium is 40.1, strontium 87.6 and barium 137.3. So according to Dobereiner trades, the atomic mass number of strontium is the approximately mean of the atomic masses of the calcium and barium. आपण याला चेक करू. अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ कॅल्शियम अँड बेरियम मीन्स 40.1 प्लस 137.3 divided by 2 we get. If we add 40.1 plus 137.3 we get 177.4 divided by 2. And the mean is 88.7 and 88.7 is approximately near about the 87.6. It means that this is also the Dobereiner trades. In Dobereiner trades, the atomic mass number of the middle element is the approximately mean of the other 2 elements. And second example, the atomic mass number of strontium is the approximately mean of calcium and barium. Friends, if you find these trades in the modern periodic table, these trades in first group, these trades in second group. Okay, आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहू यासाठी. थर्ड एक्झाम्पल ऑफ डोबेरायनर ट्रेड्स इज chlorine, bromine and iodine. These are alls are halogens and in the modern periodic table they are situated in the 17th group. So now according to Dobereiner trades, the atomic mass number of bromine is the approximately mean of chlorine and iodine. It means that the mean of chlorine and bromine means 35.5 plus 126.9 divided by 2. If we add 126.9 and 35.5 we get 162.4 and the mean is 81.2 and 81.2 is approximately near about the 79.9. So this is also the example of Dobereiner trades. डोबेरायनर ट्रेड्स कशाला म्हणायचं, जे डोबेरायनरचा ट्रेड्सचा जो लॉ आहे तो फॉलो करतात त्यांना म्हणायचं डोबेरायनर ट्रेड्स. तर आपण हे तिन्ही जे एक्झाम्पल्स पाहिले, हे तिन्ही एक्झाम्पल्स काय करतात, डोबेरायनर ट्रेड्सचा जो लॉ आहे तो काय करतात, फॉलो करतात, म्हणून यांना म्हणायचं डोबेरायनर ट्रेड्स. फर्स्ट डोबेरायनर ट्रेड्स लिथियम, सोडियम, पोटॅशियम. सेकंड कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम. अँड थर्ड क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल आता डोबेरायनर ट्रेड्स कशाला म्हणायचं आणि डोबेरायनर ट्रेड्सचा लॉ काय आहे. जर आपण डोबेरायनर ट्रेड्स यांचे जर मेरिट्स आणि डिमेरिट्स दोन्ही जर चेक करायचे म्हटलं तर डोबेरायनर ट्रेड्स मेरिट्स काय, मेरिट्स ऑफ डोबेरायनर ट्रेड्स. तर फर्स्ट
classified elements on the basis of their atomic mass. Okay, in the history of the element classification, Doberan was the first scientist who classified the elements on the basis of their atomic mass. म्हणजे एलिमेंट्सचं जो काही क्लासिफिकेशन आहे त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला डोबेरॅन यांनीच सगळ्यात सुरुवातीला क्लासिफिकेशन केलं. बट लिमिटेशन्स काय डोबेरॅन ट्रेड्सच्या, डोबेरॅनर त्यावेळी जे नोन एलिमेंट्स होती नियर अबाउट 30 एलिमेंट्स नोन वाज दॅट टाईम. त्यावेळेस 30 एलिमेंट जी नोन होती त्यांचे जे काय ट्रेड्स केले ते सगळे जे ट्रेड्स आहेत ती डोबेरॅनरचा लॉ फॉलो करत नव्हती. म्हणजे त्यामध्ये काही सम एक्झाम्पल्स किंवा काहीच एक्झाम्पल्स आहेत ट्रेड्सचे जे काय करतात डोबेरॅनर ट्रेड्सचा लॉ फॉलो करतात. हे त्याचे लिमिटेशन्स आहेत किंवा डिमेरिट्स आहेत. बट आफ्टर दॅट डोबेरॅनर नेक्स्ट सायंटिस्ट हू क्लासिफाय एलिमेंट्स ऑन देअर बेसिस ऑफ द ॲटॉमिक मासेस इज न्यूलँड्स अँड दी लॉ ऑफ न्यूलँड्स इज नोन ॲज न्यूलँड्स ऑक्टेव्ज. हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.